नमस्कार मित्रांनो. तर जनरेशन गॅप हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल, पण ऍक्च्युअली जनरेशन गॅप म्हणजे काय तर ते थोडक्यात सांगतो, एक उदाहरण देऊन सांगतो त्याचं तुम्हाला काय आहे. तर जनरेशन गॅप म्हणजे काय, नुसतं दोन पिढीतील अंतर असं नाही, तर दोन पिढीच्या विचारांमधील सुद्धा फरक असतो. आता मी एका माझ्या मित्राकडे गेलो होतो परवा, तर त्यांच्या घरी गेलो होतो, तर त्याच्यामध्ये आणि त्याच्या वडिलांमध्ये थोडासा वाद चालू होता. तर तो वाद कशावरून होता, तर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये गहू केलेला आहे, साधारणतः 2 एकर गहू आहे त्यांच्या शेतामध्ये. आणि गहू केल्यानंतर आता तो सध्या काढणीला आलेला आहे गहू. मग वडिलांचं मत असं होतं की आपण याच्यातील 1-2 क्विंटल गहू आपण वेगळा करूया आणि त्याचं बियाणं करू, म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला बियाणं परत विकत आणण्याची गरज नाही. तर मुलगा म्हणत होता नको, आपण पुढच्या वर्षी नवीन बियाणं विकतच घेऊया. तर याच्यावरून त्यांच्या दोघांमध्ये वाद चालू होता. मग सर्वप्रथम मी त्यांना विचारलं की बाबा, दोघांची मतं जाणून घेतली. तर याच्यामध्ये काय, वडील म्हणत होते यावर्षी बियाणाला साधारणतः आपण 8,000 रुपये क्विंटलनं बियाणं विकत आणून त्याची लागवड केली. जर आपण आपल्या घरचं जर बियाणं पकडलं तर परत ते बियाणं आपल्याला स्वस्त पडते किंवा जास्त पैसे आपल्या बियाण्याला जाणार नाहीत. तर असं वडिलांचं मत होतं. परत मग ठीक आहे म्हणलं. मग परत मित्राला विचारलं की बाबा तुझं मत काय. तर तो काय म्हटला, बियाणं करायला काय हरकत नाही, परंतु काय होतंय, आता हा हार्वेस्टर जो येतो, मोठा हार्वेस्टर येतो, तो आपल्या एक साधारणतः 3,000 रुपये प्रति एकर रुपये प्रमाणे घेऊन जातोय. आणि आपल्याला हे जर 2 क्विंटल म्हणतात त्याच्याप्रमाणे करायला गेलं तर ते आपल्याला मजुराच्या साह्याने आपल्याला ते काढून घ्यावं लागते. आता ते काढणीचा खर्च आहे, परत कापणी, आणि त्याच्यासाठी स्वतंत्र मळणी यंत्र आणावं लागते. आणि 2 क्विंटलसाठी परत तो मळणी यंत्रवाला येत नाही, कारण ते त्याला कमीत कमी 10-15 क्विंटल असेल तर तो येतो, आणि 500 रुपये क्विंटल प्रमाणे तो सध्या करतो. परंतु आपलं 1 क्विंटल जरी करायचं म्हणलं, 1 क्विंटल 2 क्विंटल, तो 500 ते 1,000 रुपये परत त्याच्यासाठी जास्त घेणार आहे. आणि याच्यातून काय व्हायला लागलं, मला 8,000 रुपये गेले तर ठीक आहे म्हणलं, काय अडचण नाही. परंतु आपल्या ह्या 2 क्विंटलला 3,000 रुपयाचा जरी भाव पकडला तर 3-3,500 रुपये एका क्विंटलची साधारणतः झाले. परत काढणीचा 1,000-1,500 रुपये तो खर्च झाला, आणि परत जो मळणी यंत्रवाला घेणार आहे तो 1,000 रुपये, साधारण 5,000-5,500 रुपये हा खर्च गेला. म्हणजे 3,000 रुपये आपल्या इथं वाचायला लागलेत. परंतु काय होतं, आपण ज्या शेतामध्ये बियाणे केले ते पुढच्या वर्षी त्याच क्वालिटीनं येईल असं त्याला वाटत नाही, की बाबा याची काय गॅरंटी आहे की आपण जे तयार केलेलं बियाणं आहे, जे क्वालिटी आजच्या वर्षी म्हणजे चालू वर्षी आले तीच पुढच्या वर्षी येईल, ह्याची काय गॅरंटी आहे. तर असं त्याचं मत होतं. आणि प्लस म्हणलं, याच्यामध्ये जर याला किडीपासून संरक्षण करावं लागतं, वर्षभर याला सांभाळायचं, ऊन वारा पाऊस असेल, त्याचबरोबर काय कीड जर लागली तर हे बियाणं परत खराब होते, याची काही गॅरंटी नाही. तर असं त्याचं मत होतं. तर ठीक आहे म्हणलं, हा तुझी बाजू बरोबर आहे. परंतु आता दोघांना सांगितलं, वडिलांनाही समजून सांगितलं. शेवटी वडील म्हणले तुला काय करायचं ते कर, तू काय माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही किंवा ऐकणार नाही. बघा, तुम्हाला काय वाटते, कोणाची बाजू योग्य आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.